चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे। चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते सलीम कुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे। शनिवारी रात्री 11:15 वाजता कोची येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 56 वर्षाचे होते। त्यांना कोचीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मिळालेल्या माहितीनुसार अभिनेते सलीम कुमार यांना आरोग्याच्या समस्या होत्या। मृत्यू होण्यापूर्वी ते व्हेंटिलेटरवर होते। त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे। एक चांगला अभिनेता गमावल्याची खंत व्यक्त केली जात आहे। त्यांनी सत्यमेव जयते, वन मॅन शो, CID अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते। त्यांना केरळ राज्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि नंतर राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे। व्हेंटिलेटर सपोर्ट, अँटीबायोटिक्स आणि डायलिसिस व्यतिरिक्त त्यांना वाचवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या। मात्र रुग्णालयात दाखल असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व परिणामी त्यांचे प्राण गेले। अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही। काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती। मात्र अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तर आपल्या YN मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।